हे गाइज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आज आपण आलेलो आहे कटलधारला. आम्हाला माहीत नाही इथनं वॉटरफॉल कुठे आहे. एका जागेवर आता आम्ही या रस्त्याकडनं येत होतो. तर जायचं कुठे आहे तेच माहीत नाही. कुठे आहे फुल्या? सरळ का बरं, थोडी माहिती वगैरे काढून येत जा ना पहिले स्पॉटची, मग येत जा ना तू. मला वाटलं याने सगळी माहिती काढली असणार, पण तो आधी सारखा तसाच आहे ना. काही माहिती काही बदल नाही त्याच्यात, काहीच चेंज नाही झालं. आपण ट्रेक कडने चाललोय बरं का. मला असं वाटतंय ट्रेक मागच राहिले असं वाटतंय मला. अरे मग काय करू? राजमाची आहे आणि ते वॉटरफॉल आपल्या तिथे जायचंय. कसं जायचं आता? तो आहे का तो कतलधार? तो कताळदार नाही, ते राजमाची फोर्ट आहे आणि तो आहे ना, तो तिथे वॉटरफॉल दिसतोय. आता इथं थांबू, जोपर्यंत कोणी येत नाही ना तोपर्यंत बघू. त्याला विचारून आपण बघू की कुठं जायचं आपल्याला एक्झॅक्टली. पुढे जाऊन येऊ ना. कुठं कशाला द्यायचं. जेव्हा आपण फिरायला येताल असं विदाऊट इन्फॉर्मेशन कुठे येत नका जाऊ. ॲटलिस्ट तुम्हाला थोडीफार तरी इन्फॉर्मेशन पाहिजे की कसं जायचं आहे. ते ॲटलिस्ट एखादा व्लॉग वगैरे बघून या. कारण कसं आहे, इथं आल्यावर काहीच कळत नाही कुठं जायचं आहे, काय करायचं. तर आम्हाला फिक्स इथनं 2 वॉटरफॉल दिसत आहे, पण फिक्स माहीत नाही त्याच्यातला कोणता वॉटरफॉल जिथं आम्हाला जायचं आहे. अरे चल पुढंच आहे, हाच पुढं आहे. चल तू बस, मी बघितलं यार. ठीक आहे, चला. मनोज म्हणतोय तर आपण त्याचं ऐकूया आणि चला निघूया पटकन. गाईज, मॅपमध्ये तुम्हाला रस्ता दिसतच. आल्यावर हे 2 आंबे लक्षात ठेवा. हा रस्ता म्हणजे ह्या रस्त्याने तुम्ही मॅपमध्ये दिसतो हा रस्ता सरळ येताना. कतलधार व्ह्यू पॉइंट नाही गाईज, कतलधार वॉटरफॉल टाका तुम्ही, कारण की व्ह्यू पॉइंट अजून खूप वरती आहे. तिथून वॉटरफॉल दिसतो, म्हणून मॅपवर प्रॉपर लोकेशन टाका. मित्रांनो, जेव्हा तुम्ही अशा उताराच्या ट्रेकवर असतात तेव्हा घसरण्याची भीती खूप असते. तर 2दा मनोज पडता पडता वाचला. बैराज 3 वेळा. तर तुम्ही हे दगड ओले असतात असे, याच्यावर आपण शिकू शकतो. पण तुटलं का फुल्या? एवढा घाण पडशील, एवढा घाण. म्हणजे असं कमरेत बिमरेत जर लागलं किती अवघड आहे. अरे नको रे मग. कॉमेडी बाबा हुडी वगैरे घातली बरं का बरंच. मला जॅकेट, हे जॅकेटनीच असलं गरमायला लागलं भाई. तुम्ही सांगितलं नाही मला कुठं जायचंय, काय जायचंय आणि घेऊन उचलून असत मला. असं असतोय, अशी ट्रिप असते. असे अनप्लॅन ट्रिपच भारी असतात माहिती तुला. ते माहिती आहे, पण आपल्याला फिक्स नव्हतं ना कुठं जायचं म्हणून. बरं का. बघू शकतात मित्रांनो, हे 7 वर्षातून जे येणारे फुलं आहेत, मला नाव आठवायला थोडा टाइम लागेल. प्रोसेसर स्लो आहे. हा, करवीचे फुलं हे 7 वर्षातून एकच टाइम येतात. जे लोणावळ्याला तुम्ही बघू शकतात ते फक्त एवढेच हा कलरचे फुलं आहेत. ते ओरिजिनल नसून हे ओरिजिनल फुलं आहेत. का बरं? ते कसं काय ओरिजिनल? म्हणजे ते ओरिजिनल आहे का? ते ओरिजिनल फक्त कलर. हे करवीचे ओरिजिनल फुलं आहेत. कशावरनं? ज्यांना असं पुढे हे असतं, ते पाय तिकडं शो कर, त्यांना पुढं असं पॉइंटेड हे असतं, हां हां. ते ओरिजिनल करवीचे फुलं आहेत. हे 7 वर्षातून एक टाइम येतात.
मग आपण जे रील्स वगैरे मध्ये पाहतोय ते हा ते ओरिजिनल नाहीये, नाही का? हे ओरिजिनल नाही. ऑथेंटिक इन्फॉर्मेशन साठी आमच्या ब्लॉगला फॉलो करा, लाईक करो, सबस्क्राईब करो. तर मित्रांनो आपले केरलाचे भरपूर ब्लॉग टाकलेले आहेत मी, अजून बाकी आहेत भरपूर, पण आता कसं एवढं एडिट वगैरे करायला होत नाही. हा ब्लॉग पहिले टाकेल आणि नंतर मग केरलाचे ब्लॉग्स टाकेल. तर दाखव ह्या ठिकाणी बघू तर शकता. स्टे ट्यून. किती लांब आहे रे अभयराज अजून? आम्हाला वाटलं इथून जवळ असेल ट्रेक, पण इथून सुद्धा अजून 45 मिनिटाचा ट्रेक आहे आमचा. इथून आपण जाणार तर हे इतका हार्ड ट्रेक तर नाही राहणार. तिथून पुढे आपल्याला एक छोटंसं रिव्हर क्रॉस करायची आहे, तिथून पुढं प्लेन रस्ता आहे. त्या भाईने सांगितलं का? ते इंग्लिश का बरं? इथला नाही, महाराष्ट्राचं नाही का? ते दादा भेटलेले होते, ते चेन्नईचे आहे आणि त्यांना आपली नेटिव्ह लँग्वेज येत नाही मराठी, तर ते इंग्लिशमध्ये आम्हाला सांगत होते. खूपच निसर्गरम्य वातावरण आहे. अभयराज, पावसाचं वातावरण पाहिजे होतं ना तुला? पाऊस फक्त पाऊस पावसाचं कमी आता. अरे पावसाचं वातावरण झालंय, आता पाऊस पडेलच. पाहिजे का? तोडतं आपल्याला खरं ट्रेक. एक प्रत्येक ट्रेकरकडे एक काठी पाहिजे. असे कसे ट्रेकर बनणार आहे तुम्ही? हां, क्या ट्रेकर बनेगा रे तू? केलं एक प्लांट डिस्ट्रॉय केलं, एक प्लांट डिस्ट्रॉय केलं तू. त्याला मी त्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम सांगतोय, कारण की तो परत एक टाइम खूप संघर्षाने उठला पाहिजे. काय आता तर एकदम बारीक झाड होतं, मला वाटतं त्यासारखं बनलं पाहिजे त्याने लाईफमध्ये, त्या झाडासारखं. असं बनून चालणार आहे का लाईफमध्ये? तर ते सबक शिकवण्यासाठी मी तोडलं. ओ रे, पडशील ना. हां, बा पुला थांब रे, तुटून जाईल रे, पुला तुटेल ते. आता गाईज पैसे सांडलेले आहेत, पैशाचं पोतं सांडलेलं आहे गाईज. मोबाईलच्या चक्करमध्ये आता पडला असता आयफोन, काय केलं असतं? लागलं का? मध्ये ठेव. ओ भाई साहब. खायचं अरे आधी. असं फुल होऊन जाऊ, असं हा. चेहऱ्यावर तेज येईल, मग जाऊ. मित्रांनो तुम्ही बघूच शकता, हा ट्रेक त्याच्या टोटल वर्थ इट आहे. जेवढा वेळ लागतो तेवढंच हे व्ह्यू बेस्ट आहे, बेस्ट. तू किती भारी आहे यार. हे इकडे वॉटरफॉल, आम्हाला तिथं जायचं आहे खाली, इकडनं नाही जाऊ शकत आपण. तर बघू शकता तुम्ही किती स्लिपरी आहे. मला वाटतं ते लोक गेलेले आहेत तिकडे, ते खालून रस्ता आहे तिकडनं जायला. तर आपल्याला परत रिटर्न मागं जावं लागेल आणि मागून एकदा परत तो रस्ता बघावा लागेल कुठं नाही. पण हे जंगल यार लयच मस्त आहे खरंच. तर बघा 2च मिनिटात एकदम वातावरण चेंज होऊन गेले. पाऊस चालू झालाय. फुल्या खाली जायचं म्हणतोय का अजून? हे काय इथून रस्ता आहे फुल्या? आपल्याला खाली जायचं आहे तिकडे एकदम बॉटमला, इकडनं रस्ता आहे. आणि आता दमानी झाला, थोडा दमानी चल फुलं रे. कसं आहे लय स्लिपरी इथं आणि त्यात पाऊस येतोय बरं का मनोज, दमानी चाल थोडं. वातावरण बदलून गेलं. आत्ता पाऊस चालू होता, एकदमच ऊन पडून गेलं. आपण खूपच खाली येऊन गेलोय मित्रांनो, पूर्ण एकदम खालच्या व्ह्यूला आलोय. आणि इथं हा सुंदर असा रेनबो तयार झालाय. खूपच उंच आहे रे. खाली गेले पाहिजे का नाही अजून? खाली नको जायला आपण, कारण जास्त प्रवाह वाढलाय पाण्याचा. जाता येईल आपल्याला खाली. थोडा पाऊस पडल्यामुळे थोडं पाणी पण वाढलंय. खाली जाणं थोडं धोकादायक असू शकतं. तर बघा स्लिपरी एकदम. मला कधी असं लाईफमध्ये डिप्रेस वगैरे फील होत असेल तर कधी पण या नेचरमध्ये बसा, निवांत वाटतात. असं वाटतं की कोणाची काही गरज नाही, आपण एक खूप काही करू शकतो. तो कधी पण या एक्सप्लोर करा नसतं की नेचरला. वॉटरफॉलची हाऊस तर झाली आता, पण जितका पण टाइम आता- यायला लागतो तो जर विचार आम्ही डोक्यात आणला की आम्हाला वाटतं जाऊ दे आज इथंच थांबू आणि उद्या निघू परत. बरं ठीक आहे, इथंच थांब आणि जातो. अरे पण मग लय लांब आहे. लागणारच आहे. म्हणजे येताना तरी उतरता होता, आता जाताना चढता आहे सगळं. चढता ट्रेक कधी पण तुम्हाला माहिती आहे अवघड असतो. तर मित्रांनो सगळं काही झालं, पण एक गोष्ट महत्त्वाची राहून गेली, ती म्हणजे आपले आजचे मुख्य आकर्षण. आजचं आपलं मुख्य आकर्षण ह्या ब्लॉगचं मेंबर अनलॉक गाईज. हे आहेत अभयराज फुलारे, PVG कॉलेजला कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग करताय 4th इयरमध्ये. आणि हे आमचे शाळेपासूनचे मित्र आहेत, खूपच परम मित्र आहेत. 8वी पासूनचे. 8वी नाही रे, 7वी. मी 7वीला नव्हतो ना रे. हो, तू नव्हता का? आम्ही 6वी पासून सोबत आहे गाईज. हां, म्हणजे मनोज आणि अभयराज 6वी पासून सोबत आहेत, पण मी त्या स्कूलमध्ये 8वीला गेलो तेव्हापासून आम्ही सोबत आहेत. तुम्हाला वाटत नसेल पण मी 3rd इयरला आहे इंजिनिअरिंगला. आहेच आपला बारका छोटू. वी कॉल हिम छोटू.
आणि तसं बघायला गेलं तर एजमध्ये पण मी ह्यांच्या एवढाच आहे, पण त्यांचा ते बाप दिसत नाही. फक्त त्याच्या जेनेटिक्स मध्ये दाढी ही नाहीये. पाऊस पडतोय पण जंगल इतकं दाट आहे की खाली पावसाचे थेंबच लागत नाही. काय लागतं नाही. कुठं लागतंय? अरे आता वरती थोडे पाऊस तर बघ इथं किती. थोडे लागायला लागले रे. मागं तिकडं तर किती डेन्स होतं, तिथं तर dense अजिबात. होतं, तिथं तर लागत नव्हतं. पाऊस चालू आहे खूपच जोरात. आता बाकीचा ट्रेक आपल्याला पावसातच करावा लागणार आहे. चार्जिंग, मोबाईलची चार्जिंग पण संपत आलेली आहे, कधी पण स्विच ऑफ होऊ शकतो. दमाने रे. पाणी बघू शकता मित्रांनो तुम्ही. पाण्यात जातोय काय? माझी पण इच्छा आहे बरं का थोडी. त्याच्याकडे दे ना आम्हाकडे. शेट चला, बास झालं. दाखव दाखव. ए, पकडला. दाबू नको त्याला, दाबू नको. छोटा आहे रे आधी. अरे एक तुटलं त्याचं. ए चावल ना, सोड ना. अरे नाही चावत. चावत नाही. कसं काय? एक तुटलं त्याचं आधीच यांनी तोडलं. जा, जिले आपली जिंदगी. काय जे बघा, खेकडी पकडलेली आपण. हा नाजूक जीव असतो, असं तुम्ही पकडत नका जाऊ. तर मी याला आजाद करतोय. पकडून एवढ्या वेळ त्याला बिचारायला एवढा त्रास दिला तुम्ही. दे रे, सोडून दे त्याला. जा भाई, जिले आपली जिंदगी. ह्याच वॉटरफॉलचा व्ह्यू दिला होता मी तुम्हाला, पण खूप जवळून. तर बघा आपण लांब आलो आहे भरपूर. दम पण खूप डेंजर लागलं. आम्ही जे ओलो झालो ते पूर्ण घामाने ओलो झालोत. ते पाणी नाही आहे खरं होय. मग. विशालची स्किन खूपच फेअर आहे माझ्यापेक्षा. काहीच जेनेटिक्स प्रो. जेनेटिक्स आएगी हमको भी कभी ना कभी. मनोज, तुझी ही गलत फेमी आहे की तू गोरा आहेस. सावळा आहे मी. नाही, तू सावळा नाही, तू काळा आहेस. हे बघ आता बघ. ए काळ्या, हे बघ. ए काया. ती धनान मॅडम कायच म्हणायची तुला ना कधी कधी बरं का. मॅडमची लई आठवण काढतो तू. नाही रे, ती माझी चौथील सायन्स टीचर होती का, गांगुडी मॅडम, ती बी म्हणायची काय तू काळा आहे असं. हे काळ्या चल. बकचोदी करायची इच्छा तर खूपच आहे, पण चार्जिंग कमी आहे पण चार्जिंग कमी आहे आमच्या मोबाईलला. आणि टाइम पण थोडा कमीच आहे. टाईम खूपच कमी आहे. चला गाईच मग निघूया आता. आमचा हा सेकंड ब्रेक होता, तो पण या फुलारेमुळे. पण आता आम्ही थांबणार नाहीयेत. ही फुलरी गाईच. हे आता आम्ही थांबणार नाही विदाउट विदाउट ब्रेक. आता डायरेक्ट भेटूया ट्रेक डायरेक्ट गाडीजवळ. ना आपलं चला ना मग, निघा ना, चल रे. एकाच दिवसात एवढं वातावरण चेंज होतं ना, बघितलं ना मी आज. जसा ऊन पाऊस, पाऊस ऊन, ऊन पाऊस, उन्हात पाऊस. सो फायनली हिअर आपण आलेलो आहे आपल्या गाडीजवळ. फ्रेश व्हावं लागेल. गाडीवर येता येता खूपच डेंजर हाल झालेले आहेत. हाल म्हणजे काय, एक्स्ट्रीम हाल झालेत. धूळ नुसती. आधी रूमवर चला पटकन. अभयराज खूपच हँडसम दिसतोय रे तू. आहे की हां, आहेच म्हटलं. आहेच का?